नक्कीच बांगलादेशमध्ये आज घडीला अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्याला जसं माहीत आहे की मागच्या काही दिवसांमध्ये जे आहे तिथे कोटा रिफॉर्म्स म्हणजे आरक्षणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आंदोलन निर्माण झालं। पण आरक्षणाच्या आंदोलनाला एक प्रकारे तोडगा, एक प्रकारे सोल्युशन तिथल्या सरकारनं आणि तिथल्या सुप्रीम कोर्टनं दिल्यानंतर सुद्धा हे आंदोलन काही थांबलं नाही। कारण आंदोलनकर्त्यांनी नवीनच मागणी त्या ठिकाणी काढली की आता या आंदोलनामध्ये ज्यांचा निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी गेला त्याची अकाउंटेबिलिटी बांगलादेश सरकार म्हणजेच शेख हसीना सरकारला त्या ठिकाणी घ्यावी लागेल। म्हणून लवकरात लवकर त्यांनी पायउतार व्हावं ही त्यांची मागणी होती। खरं म्हटलं तर तिथल्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलाच हा खरा लढा नव्हता। माझ्या मते जे एक्सटर्नल पॉवर आहेत मग त्यामध्ये पाकिस्तानच्या ISIचा सुद्धा अप्रत्यक्षपणे हात होता। कारण तिथल्या जमाते इस्लामी या बँड ऑर्गनायझेशनच्या स्टुडंट विंगला एक प्रकारे अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याचं काम या ISIनं केलं होतं आणि म्हणूनच हा हिंसाचार त्या ठिकाणी वाढत गेला। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेख हसीना यांना त्या ठिकाणी तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला। एवढंच नाही, त्यांच्या प्रधानमंत्र्याच्या निवासस्थानामध्ये आंदोलक घुसले, त्या ठिकाणी त्यांनी जे आहे नासधूस केली आणि शेख हसीना यांना त्यांच्या बहिणीसोबत ढाका त्या ठिकाणी सोडावं लागलं। अशा बातम्या येत आहेत की त्या ऑलरेडी भारतामध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत, आगरतलामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि भारताच्या व्हाया इंडिया भारतामधून त्या ज्या आहेत लंडनमध्ये राजाश्रय घेऊ शकतात अशी सुद्धा आज घडीला परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 48 तासामध्ये अंतरिम सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल। पण हा तात्पुरती एक प्रकारची मलमपट्टी आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। कारण हा हिंसाचार त्या ठिकाणी थांबवणं, त्या ठिकाणी जे आहे डेमोक्रेसी सरकार प्रस्थापित करणं, तिथली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणं आणि सर्वात महत्त्वाचं तिथल्या लोकांच्या मनामध्ये, राजकीय पक्षांच्या मनामध्ये एक प्रकारचा जो अविश्वास निर्माण झालेला आहे तो पुन्हा पूर्ववत आणणं, हे वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस तिथल्या सत्ताधीशांसमोर असणार आहेत आणि म्हणूनच येणारा काळ हा बांगलादेशच्या जनतेसाठी अत्यंत खडतर असणार आहे। आपल्यावर काय परिणाम? नक्कीच बांगलादेश हा जो आहे भारताचा एक शेजारी राष्ट्र त्या ठिकाणी आहे आणि बांगलादेशच्या सीमा या भारताशी सटीक आहेत, पोरस बॉर्डर्स आहेत। म्हणून जर बांगलादेश अशांत असेल तर मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे हे भारतामध्ये मुख्यतः भारताच्या नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये येऊ शकतात आणि त्यातून भारताच्या सुरक्षेला मोठा खतरा निर्माण होऊ शकतो। बांगलादेश जर अशांत असेल तर मोठ्या प्रमाणावर तिथे इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन ह्या सुद्धा ज्या आहेत आपला जम त्या ठिकाणी बसू शकतात, याचा सुद्धा विपरीत परिणाम भारतावर होऊ शकतो। मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर भारतानं नेबरहूड फर्स्ट पॉलिसी त्या ठिकाणी राबवली होती, पण दुर्दैवानं त्याला पूर्णतः यश आलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण चायनाची एन्सर्कलमेंट पॉलिसी म्हणजेच भारताच्या सभोवतालची जी राष्ट्र आहेत त्यामध्ये आपलं प्रस्थान त्या ठिकाणी बसवणं, मिलिटरी प्रेझेन्स, इकॉनॉमिक प्रेझेन्स त्या ठिकाणी निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करणं ही चायनाची पॉलिसी राहिलेली आहे। काही अंशी चायना भारताविरुद्ध यशस्वी झाला असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। कारण अफगाणिस्तान असो, पाकिस्तान असो, श्रीलंका असो, म्यानमारमधली लष्करी राजवट असो आणि हे सगळं काय कमी होतं त्यात भरीस भर म्हणून अशांत बांगलादेश अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माझ्या मते येणाऱ्या काळामध्ये भारतावर नक्कीच या घटनांचे विपरीत परिणाम होणार आहेत। मूळ प्रश्न काय, आरक्षण कशासाठी होतं, किती टक्के होतं आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणल्यावर तुलनेने फार मोजकी असतील, असं असताना सुद्धा त्याचा देशभर एवढा कसा परिणाम झाला की देश पेटलाय? खरं म्हटलं तर बांगलादेशच्या या सगळ्या आंदोलनाच्या मूळ प्रश्नामध्ये आपण जायचं जर ठरवलं तर तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल। तिथे असणारी गरिबी, तिथे कमी होणाऱ्या नोकऱ्या आणि तिथे असणारी सामाजिक विषमता या गोष्टींमुळे जे आहे या आंदोलनामध्ये भर पडली असं जर म्हटलं तर चुकीचं ठरू नये। मुळात बांगलादेश सरकारने एक कायदा केला होता आणि त्या कायद्याच्या अनुसार 1971चे जे वेटरन आहेत म्हणजे बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यामधले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या वारसदारांना 30% जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशा प्रकारचा तो कायदा होता। त्याच्या विरुद्ध जे आहेत तिथले युवक, कारण नोकऱ्या कमी होणार आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणून त्याच्या विरुद्ध जे आहेत तिथले युवक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये त्या ठिकाणी आले। याच्यानंतर सुप्रीम कोर्टच्या निर्देशाच्या अनुसार त्या 30%वरून सरळ या वारसदारांसाठीचं आरक्षण जे आहे ते 5% कमी करण्यात आलं, प्लस 2% ट्रान्सजेंडर आणि तिथल्या ज्या इथनिक मायनॉरिटीज होत्या त्यांना देण्यात आलं। म्हणजे एकूण फक्त 7% रिझर्वेशनच बांगलादेशच्या या सगळ्या आरक्षण पद्धतीमध्ये ठेवलं होतं। पण तरीसुद्धा हे आंदोलन शमलं नाही, कारण मी जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की खऱ्या अर्थानं एक्सटर्नल पॉवर ज्यामध्ये पाकिस्तानच्या ISIचा सुद्धा हात आहे आणि जमाते इस्लामीच्या स्टुडंट विंगला त्यांनी जे आहे हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं, शस्त्रास्त्र प्रोव्हाइड केली, म्हणूनच बांगलादेशमधली आग ही आणखीन काही काळ धुमसतच राहणार आहे। भारताची काय भूमिका असायला पाहिजे?
माझ्या मते भारतानं आज घडीला वेट अँड वॉच पॉलिसी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, कारण ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचे विपरीत परिणाम भारतावर होऊ शकतात. पण येणाऱ्या काळामध्ये अंतरिम सरकार निर्माण होऊ शकतं की त्या ठिकाणी लष्कर जे आहे ते सत्तेमध्ये सुद्धा येऊ शकतं आणि जर लष्करी राजवट निर्माण झाली तर पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होतील. म्हणून बांगलादेशमध्ये जे आहे लोकशाही सरकार स्थापन होणं, बांगलादेशमधला जो आहे हिंसाचार कमी होणं, बांगलादेशमधली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत होणं आणि एक प्रकारे आमचं शेजारी राष्ट्र शांत राहणं हे भारतासाठी नेहमीच फायद्याचं राहणार आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये भारतानं या सगळ्या अनुषंगानं ॲक्टिव्ह भूमिका घेणं आवश्यक आहे. डिप्लोमसी अँड डिफेन्स म्हणजेच एक प्रकारे भारताची सुरक्षितता आणि दुसऱ्या बाजूला डिप्लोमसीच्या माध्यमातून राजनैतिक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये कशा प्रकारे डेमोक्रेसी प्रस्थापित करता येईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये जे आहे भारतानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.